नमस्कार मंडळी, मी शर्मिला नगरकर संस्कृती आणि विचार या माझ्या चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आत्तापर्यंत सनातन धर्म आणि त्याच्याशी संलग्न अशा बऱ्याच विषयांवर आपले मुलाखती झालेल्या आपण ऐकलेल्या आहेत. आज मात्र जिथे मी आलेली आहे आणि जी मुलाखत होणार आहे ते खूप वेगळं काहीतरी आहे बरं का. आज आपण आलो आहोत सौ स्वाती अतकरी यांच्याकडे. स्वातीताईंची आणि माझी ओळख 2020 साली झाली. करोनाचा काळ होता. मला करोना झाला होता आणि माझी परिस्थिती बऱ्यापैकी गंभीर होती. एक दिवस एक रात्री 10:30 वाजता माझ्या एका मैत्रिणीवर पण स्वातीताई माझ्याकडे आल्या. त्यांची माझी काही ओळख नाही. त्या आल्या, त्यांनी माझ्या हातावर रुद्राक्ष ठेवला आणि मला म्हणाल्या की स्वामींनी दिलाय, काळजी करू नकोस. श्रोते हो, तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. गेले 3 वर्षात त्यांच्या रूपातून बऱ्याचदा स्वामींनी दर्शन दिलंय, ज्ञान दिलंय, अनेक उपदेश केलेत, आदेश दिलेत. तर अशा स्वातीताईंना आज आपण भेटणार आहोत. गुरुची इच्छा असते तेव्हा शिष्याचं आयुष्य किती बदलून गुरु त्याच्याकडनं काम करून घेतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे स्वातीताई आहेत. स्वातीताईंच्या आयुष्याचा प्रवास सांगायचा तर स्वातीताईंचं शिक्षण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालंय. 2006 साली त्यांनी MBA कम्प्लीट केलं. त्यानंतर 2010 पर्यंत सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये प्लेसमेंट कोऑर्डिनेटर म्हणून त्यांनी काम केलं. 2017 पर्यंत त्यांनी फ्लेम, पुणे सिटी कनेक्ट यासारख्या इन्स्टिट्यूट्स, NGO मध्ये असिस्टंट मॅनेजर अशा पदांवर काम केलं. 2017 ते 2018 त्यांनी VIT या नामवंत इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या हेड म्हणून काम केलं. त्यानंतर 2019 पर्यंत मराठवाडा मित्र मंडळ ग्रुप या संस्थेत डेप्युटी डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलं. 2019 नंतर स्वामींचा आदेश आला आणि स्वातीताईंच्या आयुष्यात 360 डिग्रीजनी चेंज झाला. कसा ते आपण स्वातीताईंकडूनच ऐकूया. नमस्कार. नमस्कार स्वामी. तर जसं तुम्ही सांगितलं की 2019 मध्ये स्वामींचा आदेश आला आणि माझं आयुष्य बदललं. तर सुरुवात अशी झाली की मी स्वामींना ओळखतच नव्हते. स्वामी समर्थ कोण हे मला काही माहित नव्हतं, कारण का एज्युकेशन कॉन्व्हेंट स्कूल मधनं झाल्यामुळे कधी देवाशी असं फार हे नव्हतं. परत वडिलांकडनं पण देवाबद्दल असं काही स्पेसिफिक संस्कार होत नव्हते. आणि कष्ट करायचे आणि गरिबी असल्यामुळे कष्ट करून पुढे यायचं, शिक्षण घेऊन पुढे यायचं, एवढाच एक प्रवास होता किंवा ध्येय होतं आपलं नॉर्मल, जे सगळ्या मुलींचं असतं ते. आणि कबड्डीमध्ये खूप म्हणजे सगळ्यात यश दिलं गुरुनी. हे मला तेव्हा माहित नव्हतं की माझ्या मागे ही शक्ती आहे. कुठल्याही गोष्टीत यश मिळत गेलं, सहज मिळत गेलं. कबड्डी पण अगदी इंटर युनिव्हर्सिटी SP कॉलेज मधनं किंवा नॅशनल लेवल पर्यंत गेले, सहज गेले. फार काही मला त्याच्यासाठी अशी वेगळी मेहनत नाही घ्यावी लागली, एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही केलं नाही. लग्न झालं, मुलं झाली, हा संसाराचा चालूच होतं. म्हणजे टिपिकल एक फॅमिली आणि एक वाईफ हा रोल, आई चालू होतं. 2005 साल ऑफिस पॉलिटिक्स मध्ये थोडा स्ट्रेस यायला लागला. आमच्या इथे जे कुलकर्णी मॅडम होत्या त्यांनी मला विजय ग्रंथ वाचायचा सल्ला दिला. विजय ग्रंथ वाचला, खूप बरं वाटलं. पण सोल्युशन काही असं म्हणजे आता काय, विजय ग्रंथ वाचला, छान वाटलं. तेवढ्यात माझ्या मिस्टरांनी कुठेतरी पत्रिका दाखवली, तर त्यांनी फक्त निरोप दिला होता की त्यांना सांगा अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे जावं. तर स्वामी समर्थ अक्कलकोटला, मग तो ओके ठीक आहे. मग सोलापूरला गेलो आम्ही. फर्स्ट टाइम 2007 ला मी अक्कलकोटला गेले. आणि मग आता माहेरचं कुळदेवी तुळजापूर माहिती होतं, पण सासरचं मला देवाबद्दल काहीच माहित नव्हतं, कारण का तिकडच्या लोकांना पण काही माहित नव्हतं. त्यामुळे कुळदेव आणि कुळाचार काय असतात हे काही माहित नव्हतं. 2007 ला मी अक्कलकोटला गेले. हा प्रवास माझा 2010 पर्यंत दरवर्षी मग जायचं अक्कलकोटला, छान वाटायचं आणि प्रॉब्लेम तसे सॉल्व्ह होत गेले आयुष्याचे काही. आणि 2010 ला ऑक्टोबरला जेव्हा मी जात होतो दरवर्षी, तर मला स्वामींचं वटवृक्षाच्या जिथे महाराजांच्या पादुका आहे तिथे ओम हा आवाज ऐकायला आला. तर आधी मला वाटलं मला भास होतोय, म्हणून मी दुर्लक्ष केलं. परत कान लावलं तिथे पादुकांना, परत ओम ऐकू आलं.
मग मी बाहेर आल्यावर माझ्या बहिणीला म्हटलं, अगं मला ओम आवाज ऐकायला येतात. ती म्हटली, ग बस, काही तुझं तुझं काही असतं. पण हा आवाज माझ्या कानात 15 मिनिटं घुमत होता आणि अक्षरशः ओम ओम हा आवाज 15 मिनिटं जवळजवळ कंटिन्युअस चालू होता. मग ठीक आहे, मी सगळ्यांना सांगितलं असं होतंय. सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि मग ते ॲज युजुअल बघू असं झालं. आणि असं कट टू पुण्यात नेहमीप्रमाणे आपलं काम, कष्ट करणे, जॉब चेंज झाला, फ्लेममध्ये जॉब मिळाला स्वामींच्या आशीर्वादाने. चांगलं चाललं होतं. असं काही विषय प्रॉब्लेम्स नव्हते फार. मेजर काही नाही. 2011ला आम्ही सगळे स्वामी सेवक असंच बसलो होतो. आमचं आपल्या स्वामींची सेवा झाली आणि मी खुर्चीत जाऊन बसले, की आता निघायचं ऑफिसला जायचं म्हणून. आणि हाल्फ डे घेऊन मी आले होते. तर हा अर्ध काम करून म्हटलं आता चला सेवा झाली, आता निघावं आपण. म्हणून मी खुर्चीत बसले. ज्यांच्याकडे सेवा चालू होती त्यांच्यात तिथनं बाथरूम मधनं महाराज आले बाहेर एकदम. आणि स्वामी एकदम बाहेर आले, माझ्याकडे पाहिलं. अक्षरशः म्हणजे 30 सेकंदाचा तो काळ असेल, की त्यांनी माझ्याकडे फक्त रोखून पाहिलं. त्यांनी रोखून पाहिल्याबरोबर मी पूर्णपणे जमिनीवर खाली पडले चक्कर येऊन आणि जवळजवळ 1 तास मी जमिनीवरून अशी सरळ उडत होते. माझे मिस्टर होते तिथे. तेही घाबरले जरा काय झालं हिला म्हणून. आणि मी एवढंच म्हणत होते, की स्वामी आहेत, स्वामी आहेत. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं, की स्वामींबद्दल ही काहीतरी बोलते. थोड्याने परत महाराज आले. माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, बाळे मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नकोस, शांत हो. आणि मग मी शांत झाले. आणि मग सगळ्यांना काहीतरी कळलं, की स्वामींनी हिला काहीतरी केलंय. हो, मी पण आपलं म्हणजे तेवढ्या वेळापुरतं अरे वा छान झालं चला, काही कळलं नाही. ते काय केलं हे कळलं नाही. महाराजांनी पाहिलं एवढंच कळलं आणि आपल्याला चक्कर आली. झालं, त्याच्यानंतर आम्ही निघून गेलो. स्वामींची सेवा रोजची असायची ती चालू झाली. महाराजांचे आदेश यायला लागले. आपोआपच असं आदेश यायचे, की आज हे कर. मग त्याप्रमाणे मी छोट्या-छोट्या आधी संशय यायचा, की आपलं मन बोलतोय की महाराज आहेत. पण ते कळलं, की नाही आपलं मन नाही. मग महाराजांनी मेमध्ये 2011 मेमध्ये मला महिनाभर सकाळी लवकर उठून पूजा करायला लावायचे 4 वाजता. 4 वाजता थंड पाण्याने अंघोळ करायची आणि स्वामींची पूजा करायची. आणि 5:30 ते म्हणायचे, "तू पूजा करून ठेव, मी येऊन जात जाईल." असं ते सांगायचे. मग मी आपलं ते करायचे. फर्स्ट वीक ऑफ ऑगस्टमध्ये मी बसले होते. माझे मिस्टर होते घरात. त्यांचे मित्र आले होते. आम्ही आता बोलतच होतो. तेवढ्यात मी एकदम ताडकन उठले आणि घरातनं निघून जायला लागले. आणि ह्यांना काहीच कळेना, की ही काय करतीये. मग निघाले 2011ची गोष्ट ऑगस्टची. आणि निघाले आणि आम्ही निघालो असं म्हटलं. आणि एकदम तोंडातनं आलं गणगण गणात बोते. आणि ह्या लोकांना काही कळेना. त्यांच्यात थोडासा अंदाज होता, की हिला संचार वगैरे हा प्रकार काहीतरी सुरू झालेला दिसतोय. मग तसे ह्यांचा कुणाचा आमच्या मिस्टरांचा आणि त्यांच्या मित्रांचा काही विश्वास वगैरे नाही. मग ठीक आहे. पण तरी पण ते महाराज असल्यामुळे ते तडकन निघून रस्त्यावर जायला लागले. ते माझ्या मागे पळतायत, महाराज पुढे पळतायत. मग ते कसं तरी पकडून त्यांनी मला परत घरी आणलं आणि म्हटले, "महाराज शांत व्हा." मग ते म्हटले, "नाही, नाही आम्हाला जायचंय, आम्हाला जनकल्याण करायचंय." मग ह्या लोकांना खूप कन्फ्युजन झालं, की नेमकं काय होतंय? की महाराज असं म्हणतायत जनकल्याण. मग ते म्हटले, "महाराज नंतर न्या तिला, आता शांत व्हा." ठीक आहे म्हटले. मग महाराजांचा संचार गेला. असं ऑगस्टमध्ये 2011च्या ऑगस्टमध्ये झालं. मग मी घर बदललं गेलं माझं आणि हा प्रवास म्हणजे मग सप्टेंबरमध्ये महाराज म्हटले फायनली. सगळ्यांना बोलवलं. आमचे जे भक्त जेव्हा आम्ही सगळे स्वामींचे जे सेवक करत होतो, त्यांना सगळ्यांना महाराजांनी सांगितलं, की हिचा संचार आहे, आम्हीच येणार आहोत आणि गादी घ्या म्हणून तुम्ही. तर गादी घ्या म्हणजे हा मोठा प्रश्न. मग त्यांनी समजून सांगितलं, की आम्ही दर गुरुवारी 7:30 वाजता येऊ. 7:30 वाजता जे कोणी लोक असतील ती गादी संपस तोपर्यंत. मग असं दर गुरुवारी आमचे ओळखीचे एक होते, त्यांच्या घरी गादी घ्यायला सुरुवात केली. 7:30 वाजता बरोबर मी ऑफिसमधनं यायचे, अंघोळ करायचे पटकन आणि गादीवर बसायचे. मी गादीवर बसले 7:30ला, की अष्टगंधाचा वास सगळ्या घरात यायचा आणि स्वामींचा संचार यायचाच. मग स्वामींचे खूप भक्त जे काय आहेत, त्यांचे प्रश्न, काही त्यांना बाधा, भूतबाधा असेल, कुळदेवाचं, कुळाचारचं जे काय असेल, ते सगळं विचारलं जायचं. असं हे चालू होतं. जवळ-जवळ 5-6 महिने दर गुरुवारी गादी घ्यायचे महाराज. लोकांचे प्रश्न सुटत होते. खूप गर्दी व्हायची. त्यांच्या अख्खी सोसायटीत गाड्या अक्षरशः भरून असायच्या. पण कुठेतरी एक मला स्वतःला व्यक्तिगत स्वाती म्हणून मला भीती वाटत होती, की अरे लोकं म्हणतील ही अंधश्रद्धा आहे किंवा जेव्हा भूतं वगैरे दिसायची, त्यांच्या वेगवेगळे प्रकार दिसायचे, तेव्हा थोडंसं भीती वाटायची, की अरे हे काय आहे? किंवा मला स्वतःला दिसायला लागले होते डायरेक्ट. तेव्हाही थोडी-थोडी भीती वाटायची. पण ठीक आहे. पण प्रॉब्लेम एक होत होता, महाराज सारखे म्हणायचे, की "बाळे तू नोकरी सोड." आता हा मोठा विषय होता कारण का घर एवढी चांगली नोकरी,
घरातल्यांचा काही विश्वास नाही, तर नोकरी कशी सोडायची आणि घर कसं चालणार. तर ही एक म्हणतात ना, देवावरचं प्रेम, देवावरती विश्वास आणि मग आपल्या गुरुचा आपण मान नाही ठेवू शकत. तर ही ओढाताण चालू झाली. मग काही नाही. महाराज सारखे हेच म्हणायचे, बाळे तू नोकरी सोड. कधी आले की बाळे तू नोकरी सोड. आम्हाला त्रास होतो. मग आता ह्याच्यात काही मार्ग निघत नव्हता. असं करत करत 2012 एप्रिलला महाराजांनी मला स्वतःचं घर दिलं. माझ्याबरोबर माझ्या भावालाही दिलं. म्हणजे आम्हाला दोघांना शेजारीच ठेवलं त्यांनी. तर अशी गुरुची पहिली कृपा म्हणजे मला महाराजांनी घर दिलं, की दुसऱ्यांच्या घरी गादी नाही घ्यायची आपल्याला, तुझ्याच घरी घ्यायची. ठीक आहे म्हटलं आम्ही, की काय आता ह्याच्यातनं मार्ग ते स्वामीच काढतील. मग हा विषय झाला. 2012ला घर, माझ्या मुलाची 10वी हे चालू होतं. पण गादी घेणं मी थोडंसं थांबवलं होतं. कारण का ते सगळं लोकांचे जो एक असा विषय झाला, की जेव्हा लोक यायची, तर त्यात एक केस अशी होती, की तो खूप दारू पित होता. आणि महाराज त्याला एक एवढंच वाक्य म्हटले, की तू दारू नको पिऊ. आणि परत जर तू दारू पिलास, तो लास्ट स्टेजला जवळजवळ त्याची लाईफ होती. आणि आठवड्याभराने त्यांनी दारू पिली. आणि तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि माझ्या मिस्टरांचा तो मित्र होता. त्यामुळे मला त्यांनी सांगितलं, अगं त्याच्या बाबतीत तसंच घडलं. आणि त्याच्यानंतर 1 आठवड्यात तो गेला. तर मला खूप भीती वाटली, की अरे ह्यांना वाटेल, की आपल्या मुखातून आल्या, की त्यांना हे दिसणार नाही, की हे स्वामींनी सांगितलं होतं. किंवा तू चांगला वागलास तर तुझं आयुष्य आहे. तू वाईट वागलास तर तुझं आयुष्य संपेल. महाराजांची सांगायची पद्धत नेहमी कोड म्हणजे एक कोड ह्याच्यात बोलतात महाराज. स्पष्ट कुठल्याही गोष्टी सांगत नाहीत. मग असं झाल्यावर मी जरा घाबरले, की अरे बापरे! उद्या जर काही झालं आणि ह्यांनी आपल्यावर काही आरोप घेतले. जरी स्वामींवर माझा विश्वास आहे, पण लोकांचं मला ट्रस्ट नव्हता. मला माझ्या स्वामींवर ट्रस्ट होता, पण लोकांवर कधीच नव्हता. अगदी सुरुवातीची गादी सुरू झाली तेव्हापासून लोकांबद्दल मला थोडंसं त्यांनाही ते एक काम होऊस्तो पण पटायचं, काम झालं की नाही पटायचं. मग मी फार काही लोकांचं मनावर नाही घेतलं, पण मी म्हटलं ठीक आहे बघू नंतर. मग आमचं घर झाल्यावर मग मी जरा बिझीच होते. तेव्हा महाराजही मी गादी बंद केली होती. महाराज रुसले होते, की "नाही गादी तू आम्हाला न विचारता बंद केलीस" म्हणून. पण तेही शांत राहिले. असं चालू होतं रोजचे प्रॉब्लेम्स, थोडे-थोडे घरात प्रॉब्लेम्स होतेच. मुलांचं हे ते रुटीनमध्ये होतं. 2013ला मग एक दिवशी आम्ही तुकाराम पिक्चर बघायला गेलो होतो माझ्या आईबरोबर मी. येता-येता आम्ही आणि ह्या सगळ्या ह्याच्यात शंकर महाराज मठात मी रेग्युलर जात होते संध्याकाळच्या आरतीला आणि शनिवारच्या भजनाला. तर 2013ला आम्ही मूव्ही बघून आलो. दुपारची वेळ होती 3-3:30. तेव्हा मठात 3-3:30ला कोणी नसायचं साधारण. आत्ता जेवढी गर्दी आहे, तेव्हा 2011-12ला नव्हती. तर 2013ला आम्ही दुपारचं पाया पडलो, बसले. बसल्याबरोबर पूर्ण थंड झालं आणि माझ्या आई म्हणते, "अगं हो, थंडी का वाजतीये?" आणि माझं पूर्ण शरीर थंड पडलं होतं. आणि तिकडून एक व्यक्ती आली आणि त्यांनी मला माझ्या हातात रुद्राक्ष असा हवेतनं एक रुद्राक्ष काढला आणि हातात दिला. आणि माझ्या आईला सांगितलं, "हिला तुळजापूरला न्या." आम्ही आपलं हो म्हटलं, महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि आता तुळजापूरला जायचं असं डोक्यात होतं. पण ते काही झालं नाही आणि बाय द टाईम डिसेंबर आला, माझ्या अंगावर खूप मोठे-मोठे लाल-लाल चट्टे उठले होते. अगदी मोठे-मोठे असे आणि पूर्ण बॉडीवर उठले होते. आणि मला काही ते कळत नव्हतं. मला आधी सुरुवातीला वाटलं, की हे सोरायसिस आहे म्हणून आम्ही डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली. पण तरीही ते बरं होत नव्हतं. उलट जास्त ते असं औषधं खाल्ली, की ते जास्त लाल व्हायचं, फुलत होतं. जॉब पण चालू होता. बरं ह्या सगळ्या ह्याच्यात चमत्कार असा, की देव मला नोकरी म्हणजे असं फायनान्शियल ह्याच्यात टाकत नव्हता संकटात. घर चालू होतं, जॉब चालू होतं, नोकरीला जाऊन देत होते. पण त्या अंगावरचं काही जात नव्हतं. मग माझ्या भाऊजाईची एक मैत्रीण आहे. तिने ते पाहिल्यावर ती म्हटली, "बहुतेक ह्या तुळजापूरच्या आईसाहेबांच्या परडी आहे." मग आम्हाला आठवलं, की शंकर महाराजात मठात आपल्याला हा निरोप मिळाला होता, की तुळजापूरला जाऊन ये आणि आपण ते गेलो नाही म्हणून हे आईसाहेबांनी आपल्याला सगळं अंगावरती आपल्याला हे उठलं. ते पटलं. ते पटल्यावर आम्ही जाऊन आलो तुळजापूरला. पण आता पुढे काय? म्हणून आम्ही तिला विचारलं. त्यांचे जे गुरु होते चेडे महाराज म्हणून आहेत एक नसरापूरला. ते म्हटले, "तिकडे जाऊन बघा, तुम्हाला काय फरक पडतोय का?" तर तिकडे गेलो. तेही पहिल्या ह्याच्यात ठीक आहे म्हटले. बघितलं त्यांनी सगळं. त्यांची गादी असते पौर्णिमेला त्यांच्याकडे वाघजाईचं आहे. आणि त्यांच्याकडे गादी असते पौर्णिमेला, अमावास्येला, मंगळवारी. तर माझा हा मग प्रवास तिथून सुरू झाला. आणि तिथे गेल्यावर त्यांनी एक पहिल्यांदा काही बोलले नाही फार. ठीक आहे म्हटले. बघू आपण पुढच्या वेळेस. पुढच्या वेळेस गेले तेव्हा ते म्हटले, की त्यांनी मग त्यांच्या संचारात ते खूप आनंदी झाले मला भेटल्यावर.
मला आणि मग तिथे जेवढे कोणी लोक होते त्यांना म्हटले की अख्ख्या महाराष्ट्रात फक्त 3 ठिकाणी खंडोबाची गादी आहे आणि त्यातली एक ह्यांच्याकडे आहे. तर त्यांनी माझ्या आईला त्यांच्या जे देवाची भाषा असते त्यांच्यात समजून सांगितलं की हिला खंडोबाचं वारं आहे महत्वाचं आणि खंडोबाचं वारं असल्यामुळे त्याच्या मागे तुळजापूरच्या आईसाहेब, महालक्ष्मी, न- रेणुका देवी, यल्लम्मा, सप्तशृंगी, नाथ महाराज आणि हे सगळे देव तिच्या मागे आणि साती आसरा अशा सगळ्या देवांचे तिच्याकडे ते आशीर्वाद आलेत का तर खंडोबा असल्यामुळे, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी शेवट स्टेटमेंट एकच केलं, पण मी हिचा गुरु नाही, हे त्यांनी सांगितलं. तरी मी त्यांच्याकडे आशेने जात होते की काहीतरी ते प्रश्न सोडतील. पण महाराज मला एकच, महाराजांना मी विचारायचे की स्वामी ह्याचं काय करायचंय. महाराज एकच उत्तर द्यायचे, तू नोकरी सोड. मग मी गप्प बसायचे. हा प्रवास 2016 मग महाराज खूपच चिडले होते की नाही तू नोकरी सोड. मी काय तयार नव्हते. मग मला खूप अंगावरून महिना महिना पिरियड्स, महिना महिना म्हणजे इतकं की बादलीभर रक्त जायचं. 2016-17 चालू, दवाखान्यात जाऊन यायचे, दवाखान्यात गेले की थांबायचं, घरी आलं की परत सुरू. दोनदा पिशवी काढायची म्हणून ऍडमिट झाले. ऑपरेशन टेबलवर डॉक्टर म्हणायचे नाही पिशवी काढायची गरज नाही, तुम्ही घरी जावा. फक्त किरोटिन करून दोनदा त्यांनी मला पाठवून दिलं. शेवटी फायनली ह्या सगळ्या ह्याच्यात माझा जॉब चालू होता, मुलांचं शिक्षण चालू होतं, मुलांवर ह्या सगळ्या गोष्टींचा वेगवेगळे परिणाम होत होते, त्यांची चिडचिड होत होती. फायनली 2019ला महाराज म्हटले आता तू असोसिएट डायरेक्टर झालीयस, तुला डायरेक्टर पोझिशन पर्यंत मी पोहोचवलंय, आता झालं वर्षभर तू त्या पोझिशनला राहिले, आता जनकल्याण करायचंय, तू रिझाईन कर. मी म्हटलं अहो महाराज अजून मुलांचं व्हायचं. ते म्हटले, महाराज मला शेवटचं म्हणले आता तू रिझाईन कर, नाही तर मला तुला घेऊन जावं लागेल. मग असं वाक्य आलं तेव्हा मात्र मग माझ्या आईची परवानगी घेतली त्यांनी. माझ्या आईला देव कुठलाही गुरु हे तुम्हाला असंच घेत नाही, तुमच्या आई वडिलांची किंवा तुमच्या घरात जे कोणी मोठे असतील त्याची परवानगी घेतात. आणि मग आईने परवानगी दिली की स्वामी हो, ही तुमची मुलगी आहे, तुम्ही हिला पदरात घ्या. मग 2019ला मी जॉब सोडला. पण ह्या सगळ्या ह्याच्यात आता काय करायचं घरी बसून, इतके वर्ष नोकरी केली आहे, मग आता स्वामी काय करून घेणार आहेत आपल्या ह्याच्यात. अशा ह्याच्यात मग मी म्हंटल नाही आपण आता योगाचा क्लास लावू. तिथेही माझी मस्ती. 40,000 रुपये भरून मी कैवल्य धामला क्लास लावला. पण त्याचाही काय मला फायदा, मला वाटलं होतं की इकडे आल्यावर मी क्लासेस वगैरे घेईन बहुतेक आणि स्वामींची सेवा करेल. मला सेवा काय करून घ्यायची महाराजांना हे काहीच कळत नव्हतं. कारण का ह्या क्षेत्रातलं मी नव्हते. मला हे माळ, परडी, आईसाहेब, खंडोबा, कारण का बॅकग्राऊंड तसं काही नव्हतं देवाबद्दल. स्वामींचीच एक ओढ होती बस आणि गजानन महाराज माहिती झाले होते एवढंच. ह्याच्या पलीकडे आणि शंकर महाराजांच्या मठात जातो. पण देव काय असतात हे काही माहित नव्हतं. आणि मी म्हटलं आता काय महाराजांची इच्छा, सेवा म्हणजे काय, काय करायचं, आपलं नामस्मरण करायचं किंवा पारायण करायचं, हे एवढंच ते करत होते मी नोकरी सोडल्यानंतर. योगा केला, म्हटलं आता जाऊन लोकांना योगा शिकवू, ती एक सेवा होईल लोकांची, असं मला वाटलं. आणि हे सगळं करत असताना फायनली 2020ला मार्चला जेव्हा कोविड आला तेव्हा सगळं सुरू झालं. जेव्हा कोविड येणार हे 2012 मध्ये मला स्वामींनी सांगितलं होतं. जेव्हा मी महाराजांचे एकदा बोलले होते की महाराज लोक सगळे पैसा पैसा करतात, तर तेव्हा महाराज चिडले होते आणि म्हटले ते थांब, तू काही काळजी करू नको, एक दिवस असा येईल की हे लोक हवेसाठी सुद्धा पैसे भरतील. आणि जेव्हा कोविड आला तेव्हा महाराजांचे ते सगळे वाक्य मला आठवले की खरंच आज ऑक्सिजनसाठी सुद्धा लोक पैसे देतात. मग तिथं मला कळलं की आपल्या गुरुला हे केव्हाच माहिती होतं की हे येणार आहे. कोविड आल्यामुळे माझ्यावर व्यक्तिगत रिस्ट्रिक्शन हे आले की मी कुठेच बाहेर जाऊ शकत नव्हते. मी घरातच राहत होते. कुठे जाणं नाही, कुणाच्या घरचं खाणं नाही, पिणं नाही, बाहेर जाणं नाही. या सगळ्या गोष्टीमुळे घरात राहिल्यामुळे साधारण जून पासून माझी फुल बॉडी ब्लॅक झाली होती. आणि मला काही कळत नाही एवढी काळी मी का पडतीये घरातच असून सुद्धा. मग नंतर महाराज म्हटले नाही, हे आम्ही सगळं काढत असतो. तुम्ही जे काही खाल्लंय, जे काही झालेलं आहे, जे काही निगेटिव्हिटी आहे ती आम्ही काढतोय. मग ते झाल्यानंतर मग जून जुलै पासून महाराजांनी मग स्वतः येऊन सगळ्या पूजा केल्या, सगळं दाखवलं, सगळं ज्ञान दिलं. मग तिथून मला कळलं. मग महाराज म्हटले आता माझी गादी दे. मग मला गादी म्हणजे काय हे काही कळलं नाही. मग गादी दे म्हणजे काय करायचं. महाराज म्हटले नाही नाही तू बेड आण असा. मग मोठा बेड त्यांना हवा होता, त्यांनी 3x6.5 सांगितला होता, पण इथे जागा नसल्यामुळे मग मी 3x6 घेतला, 6-6.5. मग महाराजांचा फोटो ठेवला, पादुका आणायला लावल्या त्यांनी, सगळं ते सांगत होते की हे घेऊन ये, ते घेऊन ये. फोटो ठेवला, ते सांगितलं. मग त्याच्यानंतर एक दिवशी म्हटलं चल आता आपल्याला जायचं. आणि आम्ही गेलो तर ते डायरेक्ट एका दुकानात गेले जिथे मुखवटे भेटतात.
मुखवटे म्हटलं हा आणि हे घे. म्हटलं हे खंडोबाचे आहेत, घे म्हणे बाळे. ते घेतलो आम्ही. एवढे मोठे खंडोबाचे मुखवटे, त्याच्यावर म्हाळसा आणि आपल्या बानुबाईंचं घेतला आणि आलो आम्ही सगळ्या साड्या वगैरे घेऊन, घोंगडी वगैरे घेऊन, ब्लँकेट त्यांचं साड्या. आणि घरात आल्यावर मला भान आलं की अरे हे केवढं देव आहे हा. आणि म्हटलं आता ह्याची पूजा कोण करणार एवढ्या मोठ्या देवाची. पण काही नाही, मग ते महाराजांनी मला चौरंगावर मांडायला वगैरे सांगितलं. मग ते म्हटले की खंडोबाची गादी. मग ते कळलं मला की खंडोबाची गादी कशी असते. मग ते खंडोबाला ठेवलं. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी माझं यल्लमा स्वरूपात स्वतः त्यांनी माझं आणि खंडोबाचं लग्न लावून दिलं. तर लग्न लावून देणं म्हणजे तुम्ही देवाचे झालात असं, आणि तुम्हाला देवाचा तो अधिकार देतो. त्यांनी ते लग्न लावून दिलं. मग त्याच्यानंतर मी जेजुरीला गेले आणि मग त्याच्यानंतर सगळ्या देवी आल्या. प्रत्येकाने आपापले मान घेतला, आपापली गादी घेतली. मग त्यांनी लगेच आमची पण आम्हाला गादी द्या असं करून मग आज माझ्याकडे स्वामींची गादी आहे. गजानन महाराज येतात गादीवर, शंकर महाराज येतात गादीवर. गादीवर म्हणजे इथे घरात येतात आणि त्यांची जी काय आहे बसायचं ठिकाण. खंडोबा येतात पौर्णिमा अमावस्येला, तुळजापूरची आईसाहेब, महालक्ष्मी, रेणुका, यल्लम्मा, सप्तशृंगी आई आणि साती आसरा. आणि जसं गरज असेल तसं मग बाकीचे जे काही देव आहेत, जसं आपले नाथ महाराज आहेत किंवा मग ज्योतिबा आहे, हे गरज पडेल किंवा ज्यांच्या कुळाला ते आहेत आणि त्यांच्यामुळे जर काही अडचण असेल तर ते पण येतात. नवनाथांचं पण एकदा सुरुवातीला महाराजांनी त्यांनाही इथे बोलून त्यांचाही मांडपण असं करून त्यांनी सगळी शक्ती ह्या घरात स्थापित केलेली आहे. हा शॉर्टकट मध्ये या 12 वर्षात त्यांनी खूप अनुभव दिले, पण त्याच्यासाठी वेगळा एपिसोड करायला लागेल. अगदी पदोपदी त्यांनी म्हणजे खूपच अनुभव दिले त्यांनी मला. आणि आश्चर्याची गोष्ट आहे की स्वामींना बद्दल लोकांना वाटतं रागीट आहे, चिडके आहेत, पण आज तक ते माझ्यावर कधीही चिडले नाहीयेत. आज माझे गुरु माझ्यासाठी 10 वर्ष थांबले की नाही ठीक आहे, जोपर्यंत तू मनापासून मला घेत नाहीस ना तोपर्यंत नाही. पण त्यांनी माझं सगळं व्यवस्थित होऊन दिला संसार आणि मग म्हटले ठीक आहे बाळा तुझ्या इच्छेने, पण कधीही माझ्यावर आज तगत महाराज एवढं सगळं मी चुकत होते किंवा मी त्यांचं ऐकायचं नाही, पण कधी चिडले नाहीत माझ्यावर. आणि ज्या दिवशी त्यांना ते खूप आक्रोश झाले, खूप म्हणजे फोटोतनं सुरुवातीला अत्तर वगैरे आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी खूप प्रचिती दिली घरात. मग ज्या दिवशी खंडोबा आले, जेव्हा आम्ही गादी आणली तेव्हा खंडोबाचे पाऊल मी तुम्हाला फोटो वगैरे दाखवेन. तर खंडोबाचं पाऊल उठलं होतं, आई त्यांचा हात उठला होता, बेलाचं पान आलं होतं. परत आईसाहेबांचं त्या सगळ्या गादीवर आईसाहेबांची वाघाची शेपूट उठली होती, आईसाहेबांचा हात, लिंबावरती ओम, असं सगळं त्यांनी दाखवून दिलं. आणि असं खूप सुरुवातीला त्यांचं ते झालं. एकदा झाल्यावर नंतर पण खूप प्रचिती दिली त्यांनी, अनुभव दिले, सगळी शिकवलं, तंत्रविद्या काय शिकवलं, कुळदेव कुळाचार म्हणजे काय शिकवलं, पूजा कशा करतात, कुळदेवाचं महत्व, परत ब्लॅक मॅजिक काय, भूत म्हणजे काय, पिशाच म्हणजे काय, असं हे संपूर्ण ज्ञान त्यांनी मला द्यायला सुरू केलं. तेव्हा मला कळलं, जेव्हा ते चेडे महाराज म्हटले होते की मी तुझा गुरु नाही, तेव्हा मला कळलं की माझे गुरु फक्त स्वामीच आहेत आणि जे काय आहे ते स्वामीच करणार आहेत माझं. मग मला आता ते असं सगळे विचारतात तुम्ही गणमाळ कुणाकडून केली किंवा हे तुम्हाला कोणी दिलं अधिकार वगैरे. मी त्यांना ते स्वामींनी. मग त्यांना कळत नाही की स्वामींनी कसं दिलं, पण माझं लग्न सुद्धा स्वामींनीच लावलं खंडोबाबरोबर. आणि हे सगळं जे काही आज ह्या घरात आहे हे सगळं मला ह्यातलं काही ज्ञान नव्हतं. एकतर एज्युकेशन फील्डमध्ये कायम, आणि घरात असं वातावरण की नाही आमचा देवावर काही फार विश्वास नाही, ना मिस्टरांकडे ना आईकडे. त्यामुळे हे जे काही परडी असणं किंवा यल्लमाची परडी कशी आहे किंवा सप्तशृंगी आईची परडी कशी आहे यातलं मला काही माहित नव्हतं. हे सगळं इथल्या ह्या घरात एक वस्तू स्वतः स्वामींनी आणलेली आहे आणि स्वतः स्वामींनी मला सांगितलं की हे सगळं इथे लागतं, ते सगळं त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे अशा रीतीने ही सगळी गादी, हा सगळा संसार म्हणजे माझा संसार सोडून त्याला लावलाय आणि जगाचा संसार करायला लावला त्यांनी. असं सुरुवात झाली. स्वातीताई, तुमच्याकडे प्रश्न घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही कुळदेव किंवा कुलदेवीला जाऊन आला आहात का किंवा कुळाचार घरी केले जातात का हा प्रश्न विचारता. तर कुलदेव, कुलदेवी आणि कुळाचार याचं महत्व काय आणि हे काय आहे हे जरा समजावून सांगा. तर पूर्वी असं होतं की एक कुटुंब असं एका गावात राहायचं. आता ह्याला खूप वर्षापासूनची जी परंपरा आहे, जी स्वामींनी मला सांगितली की त्या गावात मग तुम्ही एक देवी असायची की ते सगळे मिळून तिथे जायचे, जे काय आहे तिला तिचं नैवेद्य असेल, जे काही मीठ भाकरी असेल, जे काय चटणी भाकरी असेल ते तिला नैवेद्य दाखवायचे, तिला धन्यवाद म्हणायचे की आमची शेतीची कामं व्यवस्थित होऊ देत, आमच्या जे काही रोगराई असेल त्याच्यासाठीही की बाबा
रोगराई येऊ नये गावात, किंवा तेव्हा कसं लोकांना काही हे नव्हतं की डॉक्टर जसे फार नव्हते, मग जे काय आहे ते देवावर. जसं गावात मसोबा, तो गावाचं सगळं, पूर्ण गावाचा तो रक्षक, मेन एंट्रीला जसं. बरोबर. जसं आपल्याकडे नाथ महाराज आहेत, काळभैरवनाथ आहेत, जसं काशीचे त्यांना कोतवाल म्हणतात, तसं प्रत्येक गावात मसोबा असतो. अजूनही आपण बघतो की मसोबाचा उत्सव होतो. तसं त्या गावाचं रक्षण करायला एक मसोबा, एक देवी असं असायचं. तर कालांतराने मग लोक तिथे दरवर्षी तिचा उत्सव जसं त्यांना जमेल तसं करत होते. मग लोक तसं कालांतराने लोक गाव सोडायला लागले, जागा बदलायला लागले. मग अशा वेळेस देवांचं काय करायचं? तर अजूनही बघतो आपण काही काही लोकांचं असं असतं की आमच्या मोठ्या घरी किंवा आमच्या गावाला देवी आहे, पण आमच्याकडे त्यामुळे टाक नाहीयेत, त्यामुळे देवाचा आम्ही जे काय कुळाचार कुळधर्म आहोत ते आम्ही गावाला जाऊन करतो. तर तेही देवाला मान्य असतं, तुम्ही 1 वर्षातनं जाऊन ते करून या. तर असं आहे. तर त्यामुळे ते कुळाची, म्हणजे तो अख्खं जे काही कुटुंब असेल किंवा त्या गावातले जे काही लोक असतील त्यांची काळजी ती देवी घ्यायची. आणि मग तुमची जे कोणी काळजी घेतं त्यांना अप्रिसिएशन म्हणून, त्यांना थँक्यू म्हणून तुम्ही हे करत होते. कालांतरे म्हणून हे केलं पाहिजे. ते असं काही नाही की आपल्याला काही पाहिजे, पण आजही ती तुमचं करतेय, तुमचं रक्षण करतेय, तुमचा वंश वाढतोय तिच्यामुळे. त्यामुळे आपण ते देवीचं कुळाचार कुळधर्म म्हणजे काय, तर फक्त एक ओटी. जसं आपल्याला आई वडील, आपण जर कुठे गावाला गेलो कामानिमित्त एखाद वर्षासाठी, तर आपल्या आई वडिलांना एकच ओढ असते, त्यांना आपल्याकडनं काही नको असतं, की येऊन फक्त भेटा. तसं त्या देवीला तुमच्याकडनं काही नको असतं, येऊन मला फक्त भेट, मला बघायचंय तुला, की तू माझ्या ह्याच्यातला आहेस, मला तुला बघायचं. म्हणून मग ती देवी आपली वाट बघत असते. म्हणून आपण दरवर्षी जाऊन, मग आपण जसं आपल्या आईला साडी नेतो तसं आपण त्या देवीला साडी नेतो, की साडी, ओटी, गोड काहीतरी असं करून ते कुळाचार कुळधर्म केले पाहिजेत. ह्याच्यात काही इगोचे विषय नाही आहेत. ती तुमचं रक्षण करतच असते. तर त्यामुळे आपण, जसं आपली आई आपल्यावर प्रेम करत असते तशी ती देवीही आपल्यावर प्रेम करत असते. आणि म्हणून आपण जाऊन कुळाचार कुळधर्म म्हणजे दरवर्षी जाऊन देवीची ओटी भरावी. त्याच्या मागे मला काही पाहिजे आणि मला काही मिळालं नाही हा विषय नाही. आपण आपल्या आई वडिलांकडनं जसे अपेक्षा करत नाहीत की त्यांनी ऑफकोर्स आधीच खूप दिलेलं असतं, जसं नंतर आपण त्यांच्याकडनं फार अपेक्षा करत नाही, तसं देवानी आधीच आपल्याला सगळं दिलेलं आहे. आणि म्हणून आपण थँक्यू म्हणून दरवर्षी जायला पाहिजे. तर जसं स्वामींनी सांगितलं, तर महाराष्ट्रात आपण 3.5 शक्तीपीठचे मानतो. तर महाराजांनी एक सांगितलं होतं की महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश हा सगळा पट्टा हा खंडोबाच्या आधिपत्याखाली येतो. त्यामुळे तुमचा कुळदेव कुठलाही असू देत, मग तुम्ही सिद्धनाथाला मानत असेल किंवा काही जण मग ज्योतिबाला मानतात, नियम एकच आहे की हे सगळं येतं ते खंडोबाच्या आधिपत्याखाली येतं. तो राजा आहे या 3 क्षेत्राचा. त्यामुळे तुमचं म्हणजे जे कोणी कुळदेव करत असतील आणि त्यांना वाटत असेल की आमचं नाही आहे हे कुळदेव, तर असं नाही आहे. खंडोबाचं राज्य सगळीकडे आहे आणि ह्या 3ही स्टेट्समध्ये, जसं कर्नाटकला बिदरला आहे, मध्य प्रदेशलाही आहे आणि आपल्या इथे महाराष्ट्रातही आहे, जेजुरी आहे, पाली आहे, निमगाव, असे जिथे आहेत तिथे जाऊन पाया पडून या. भंडारा व्हा, त्याला खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचा देव म्हणून तुम्ही ज्याला कुळदेव म्हणून ज्याला कुणाला मानत असाल, तुम्ही जेजुरीला जावंच, अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. कारण का हे सगळं क्षेत्र त्याच्या आधिपत्याखाली आहे. दुसरं, महाराष्ट्रात मग देवीमध्ये येतात तर तुळजापूरच्या आईसाहेब आहेत, महालक्ष्मी कोल्हापूरच्या आहेत, रेणुका आहे माहूरला, यल्लम्मा आहे कर्नाटकला, सौंदत्तीला, आणि सप्तशृंगी वणीची. असं ह्या 51 टोटल 108 शक्तीपीठ मधले 51 इथे आहेत, त्यातले 3.5 महाराष्ट्रात आहेत. तर कुळाचार प्रमाणे तुम्हाला माहिती असतं तुम्ही कुठल्या क्षेत्रात, साधारण सातारा सांगली या साईडला बऱ्यापैकी सगळ्यांची कुळदेवी कोल्हापूरची महालक्ष्मी, ब्राह्मणांच्यात रेणुका आणि कोल्हापूरची महालक्ष्मी, जे तिला आंबेजोगाईची महालक्ष्मी ती आहे. बाकी इकडचे सगळे देशमुख, जाधव यांना बऱ्याच जणांना रामवरदायिनी, तुळजापूरची देवी, तुकाई, पण मूळ ठाणं तिचं तुळजापूर. त्यामुळे तुकाई वगैरे हे जे काही इतर असतील तरीही मूळ ठाणं तिचं तुळजापूर असल्यामुळे तुळजापूरला जावं लागतं. तर असं हे आहे. मग काहींना जे कर्नाटक बेळगाव बॉर्डरला आहेत त्यांना यल्लम्मा आहे. तर असं आहे, असं प्रत्येकाच्या क्षेत्राप्रमाणे त्याची ती कुळदेवी आहे. तर त्यांनी हे करावं की दरवर्षी जाऊन तुमची जी काही कुळदेवी आहे, तुमच्या घरात टाक नसतील तर ठीक आहे, कारण का तुमचे कुळाचार मोठ्या घरात, काहींकडे एकाच मोठ्या घरात देव असतात, टाक असतात, तिथेच नवरात्रीचे घटही बसतात आणि वार्षिक जे काही असतं देवीचं यात्रा असेल तर ते सगळे मिळून करतात.
ते असेल तर ठीक आहे, तुम्ही तुमचं फक्त तुळजापूरला जाऊन किंवा जे तुमची कुळदेवी आहे तिथे जाऊन ओटी भरून यायची आपली, आणि तिथं नैवेद्य वगैरे तुळजापूरला देतात. पुरणपोळीचा एक नैवेद्य आईला देऊन आईच्या पाया पडून यायचं. हे करणं गरजेचं आहे. आणि खंडोबाला पण जावं, वर्षातनं एकदा नक्की जावं. तुमचं काही असेल तरी चढावं, जेजुरीला जावं. तिथं जाऊन साधारण मी सगळ्यांना 1.25 किलो सांगते. वर्षाचं असल्यामुळे 1.25 किलो भंडारा खोबरं, टॉवेल, टोपी, पंचा किंवा आणि 51 रुपये गुळ खोबरं. तर खंडोबाचा मान गुळ खोबऱ्याचा आहे, त्यामुळे हे सगळं घेऊन जायचं. देवाला तिथे 51 रुपये, पंचा, टोपी हे सगळं ठेवायचं. बेल असेल तर बेल, दवणा असेल तर बेल, आणि थोडासा भंडारा वाहून सगळा भंडारा उधळून यायचा आणि थोडासा घरी घेऊन यायचा. तुम्हाला लावायला घरी तुम्ही लावत असेल, लावा ही इच्छा आहे, पण ते लावा आता. तर ते लावावं आणि घरात ठेवावा थोडासा तरी भंडारा, असं आहे. पण कुळाचार कुळधर्म करावेत, कारण का आज आज ह्या माध्यमातून मी एक सांगते की एवढं माझं शिक्षण आणि घरात असं वातावरण होतं, तरी फायनली हे सगळं मीही एक्सेप्ट केलं आणि माझ्या घरातल्यांनी आज सगळ्यांनी एक्सेप्ट केलं की हे केल्याने काही आपण फार न केल्याने आपण फार प्रोग्रेसिव्ह आहोत असं काही नाहीये. मी स्वतः एज्युकेशन सेक्टरमध्ये 15 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे बेसिकली आय ऑल्सो I was into convent education. I know how, in what environment I grew up. And basically it was, oh, thank you, Father. That was the prayer which we used to say. But then finally माझ्या देवाने मला त्यांच्याकडे बोलूनच घेतलं. So I am not against any God. And it's not that English language or Marathi language. असं काही नाहीये. इथे प्रॉब्लेम तो नाहीये. इगो आणू नका. कुळाचार कुळधर्म करा. आपल्या त्याच्याशी आणि आपल्या शिक्षणाशी काहीही संबंध नाही. आता बोलता बोलता तुम्ही टाक हा शब्द वापरला, तर देवघरामध्ये मूर्ती असणं आणि टाक असणं ह्याच्यात काय फरक आहे? म्हणजे टाकाचं वेगळं महत्व काय आहे? हा, तर पूर्वी तसं बोललं गेलं, जेव्हा लोक मूव्ह गाव सोडायला लागले, तर देवाला मग कसं हलवायचं हा प्रश्न पडला. मग लोकांनी, आता जसं सोलापूरची तुळजापूरची आहे, तर लोक म्हटले आता कामानिमित्त आम्ही शहरात आलो. मग तेव्हाही असं झालं की मग लोकांनी आईलाच सांगितलं की आई, आम्ही तुला छोट्याशा एका टाकात करतो, मूर्तीत नाही, ते टाकात केलं. तर ते जी परंपरा सुरू झाली, तर ते आईसाहेबांनी कबुली दिली, कुळदेवाने कबुली दिली, ठीक आहे तुम्ही आम्हाला टाकात करा आणि मग तुम्ही आम्हाला ते घरात ठेवा. म्हणून ते पूर्वी पाळायचे की देव आहेत तर मग व्यवस्थित कुळाचार कुळधर्म करायचे. मग थोडंसं विटाळाचं पाळलं जायचं पूर्वी, आणि ते भेटवायला न्यायचे देव, की का तर तिथे जाऊन ते भेटून आणल्यावर की आईची एक कण जी एनर्जी आहे ती त्याच्यात येईल आणि ती आपल्या सगळ्यांचं वर्षभर रक्षण करते. म्हणून आजही आपण बघतो की खूप जण तामणात तुळजापूरचा टाक घेऊन आईला भेटवायला जातात. आणि तसंच खंडोबालाही, फक्त खंडोबाला जाताना सगळे न्यावे लागतात, कारण का तो महादेव आहे, महादेवाचा अंश असल्यामुळे, अवतार असल्यामुळे त्याला सगळे देव भेटून आणावे लागतात. त्यामुळे असं आहे की खंडोबाला जाताना सगळे टाक जे तुमच्या 5 असतील, 3 असतील, 7 असतील, ते सगळे घेऊन जावे. तुळजा नाही देवीचा असेल तर ज्या देवीला जाताय फक्त त्या देवीचाच टाक तुम्ही घेऊन जावा, तर त्याच्यात ती एनर्जी येते. आणि टाक का करावेत, तर दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या घरात देव बसणार कुठे? देवाच्या फोटोत देव बसत नाही, कारण का आपण शब्द देताना असं दिला गेला की टाकात देव येतील. त्यामुळे त्या टाकात मग तुम्ही जेव्हा काही घरात करता, देवाचं काहीही करतात, नैवेद्य जर दाखवतात, तर ते कोण खाणार? म्हणून ते टाकाच देवासमोर जेव्हा ते तुम्ही टाकाला दाखवता की आईसाहेब आज आम्ही जो काही नैवेद्य केला तो ग्रहण करा, असं आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा याचं जागरण गोंधळ 3 वर्षातून एकदा करावं असं तुम्ही सांगता. तर जागरण गोंधळ म्हणजे नक्की काय आणि ते 3 वर्षातून एकदा का करावं? हा, तर जागर म्हणजे देवाचं नावाचे गाणी म्हणून जागरण गोंधळ, देवाचा आणि देवीचा दोघांचाही, कुळदेवीचा आणि देवाचा जागर. तर असं करून ते देवाला जागृत करून आनंद उत्सव करायचा असतो. आणि पहिलं एक तर लग्नात होतो. मग लग्न झाल्यानंतर 3 वर्षांनंतर तुमच्या घरात काही बाळ होतं किंवा तुम्ही कधी नवीन घर घेता किंवा कधी काही तरी चांगल्या गोष्टी घडतात, मग त्या सगळ्या 3 वर्षांनी झाल्यानंतर परत एकदा दर 3 वर्षांनी करा की देवाचा आनंदोत्सव, की बाबा देवा हे तुझ्यामुळे आम्हाला सगळं मिळालंय. आणि तेव्हा देव तुमच्या आनंदात सहभागी होतो आणि त्या जागराने तुमच्या घरात जे काही वाईट नेगेटिव्ह एनर्जी असेल ती जाते. त्यानिमित्ताने 4 लोक येतात, एक उत्सव साजरी होतो, देवासाठी केलेला उत्सव असतो आणि तो आनंद उत्सव देव येतात त्याच्यात,
ते देव उतरून ते स्वतः आनंद करतात आणि त्यांनाही आनंद होतो. आणि अशा रीतीने सवाष्ण जेवण होतं, पुरणपोळ्यांचं, देवाचं खंडोबाचं भाजी भाकरीचं नैवेद्याला जातो, लोक येतात, उजेड म्हणजे दिवटी पेटवली जाते. आणि अशा तऱ्हेने ते सगळं साजरी करायचं असतं की देवाची एनर्जी, तुम्ही देवाला आमंत्रण करताय. तुम्ही पाहता की जेव्हा देवा जागरण गोंधळ असतं तेव्हा लोक आमंत्रण द्यायला जातात. मग तुम्ही आमंत्रण देताय तेव्हा ते देव येतात. जेव्हा गोंधळी म्हणतो की तुळजापूरची आई साहेब जागराला यावे, अष्टविनायक मधले गणपतींना ते जागराला बोलतात, सोनारीच्या काळ भैरवनाथाला जा, असं ते गोंधळी सगळ्या देवांना जागराच्या आनंदाला उत्सवाला बोलवतात. आणि ती एक एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरात येते आणि ती तुमचं कल्याणच करते. त्यासाठी तुम्ही ते की बाबा 3 वर्षात एकदा तरी करावं. आपल्या गळ्यात आता कवड्यांच्या माळा आहेत किंवा जेजुरीला गेलो, तुळजापूरला गेलो तर काही जणांच्या गळ्यातही कवडीच्या माळा दिसतात. तर कवड्यांच्या माळेच्या मागे काय शास्त्र आहे किंवा काय त्याचं महत्व कसं हे सांगितलेलं आहे? आणि प्रत्येक देवाची कवडी वेगळी असते का सगळ्या देवांच्या एकच असतात? हा, तर असं आहे की आता हे मला बाकीच्यांचं माहित नाहीये, मला स्वामींनी सांगितल्यामुळे मी तसं आणत गेले. मला ह्यातलं असं डिटेल खूप काही वेगळं नॉलेज असेल ते माहित नाही. जे स्वामींनी माझ्याकडनं करून घेतलं तेच मी केलं. म्हणजे पहिलं तर खंडोबाचं आणायला सांगितलं, तर खंडोबाची कवडी ही साधी सिंपल असते, अशी त्याला काही असं हे नसतं की ही अशी साधी एकदम कवडी असते, तिची एकदमच साधी कवडी असते खंडोबाची, एकदम अशी, त्याला असं हे नसतं, गोमुख सारखं काही नसतं, साधी कवडी असते. तर ती 51 आणायला लावली होती महाराजांनी. तर ती 51 कवड्यांची खंडोबाची माळ म्हणून आणायला लावली होती. तर 51 एक तर भैरव असं त्यांचं म्हणणं आहे की 51 शक्तीपीठ आईसाहेबांचे आहेत, जे त्याच्यासाठी त्यांनी ती मला 51 सांगितली होती महाराजांनी. मग त्याच्यानंतर आईसाहेबांचं तर मग त्यांनी सांगितलं होतं की आईसाहेबांची गौमुखासारखी योनी शेप म्हणून असते ते, तर त्याच्यासाठी तुळजापूरच्या आईसाहेबांची 108. जर जेव्हा आई देवीला घालतात तेव्हा 108चीच माळ घालतात, पण जेव्हा भक्ताला घालतात तेव्हा ते त्या भक्ताचा प्रोग्रेस बघून किंवा ते त्यांचे गुरु ठरवतात की किती द्यायची आहे. कारण का जे काही मूल होतं, बाळ होतं, हे योनीमुळेच होतं. योनी नसेल तर बाळ होणार नाही. आणि सगळ्या स्त्री जनावर जे काय आहे 84 लक्ष योनीत आई साहेब आदिशक्ती असते, म्हणून 84ची एक माळ असते कवड्यांची. रेणुका देवीचं महत्व म्हणजे 64 योगिन्यांचं, जर नवरात्रच्या आरतीत पण आहे की जी 64 योगिन्यांची स्वामिनी आहे ती रेणुका देवी, म्हणून ते 64 ची कवड्यांची एक माळ आहे. ही जी आहे ही यल्लमाची आहे. तर हे जेव्हा आईसाहेब परत जिवंत झाल्या परशुरामाने, जेव्हा त्यांना ते सगळं, ती गोष्ट तुम्हाला माहितीच, मग तेव्हा लोकांनी मोती आणि माणिक हे आईवर उधळले होते, म्हणून ते ज्यांना यल्लमच आहे ते माणिक आणि मोती, आता तर काही तेवढी परिस्थिती नसल्यामुळे घालत नाही, म्हणून मग ही अशी एक माळ घालतात. आणि सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे, म्हणून ती 108 पूर्ण नाही धरले जात, तिचं 84 धरलं जातं, ते अर्ध शक्तीपीठ आहे. त्यामुळे असं करून त्या सगळ्या कवड्यांच्या माळा आहेत. त्याचं महत्व असं आहे की ही कवड्यांची माळ सगळ्यांना नाही दिले जात. हे जे गादी चालवतात की ज्यांच्याकडे देवी आहे त्यांच्यासाठीच दिलेलं असतं आणि ती त्यांनीच वापरावी. सहसा कवड्यांची माळ घरात आणू नये जोपर्यंत तुम्हाला परवानगी नाहीये, कारण का त्याला विटाळ, आता विटाळ हा विषय खूप कॉम्प्लिकेटेड केलेला आहे, पण मी पाळते. आणि लोक म्हणतात स्वामींना चालतं, देवाला चालतं, ते त्यांना चालत असेल. इथे मला चालत नाही आणि मला त्रास होतो जर कोणी आलं असेल तर. त्यामुळे मी सहसा 5 दिवसांचं लोकांना सांगते की पाळा, तुम्ही कधी या, तेव्हाच यायला पाहिजे असा काही नियम नाहीये, पण मला त्रास होतो त्यामुळे मग मी पाळते. आणि कवड्यांच्या माळा आईसाहेबांच्या ह्याला, कवड्यांच्या माळांना जर विटाळाचं लागलं तर ज्यांच्या घरात आहे त्यांना त्रास होतो आणि ज्यांच्यामुळे झालाय त्यांनाही त्रास होतो. त्यामुळे हे 5 दिवस मी सगळ्यांना पाळायला लावते. आणि कवड्यांच्या माळा असतील तर घरात विटाळाचं पाळावं असं आहे. आणि ह्याची शक्ती खूप वेगळी आहे. ही ज्यांना ते वारं आहे त्यांनीच घालावी, कारण का ते जागृत व्हावं लागतं आणि त्याचा वेगळा उपयोग असतो की जे नॉर्मल ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याची गरज नाहीये, असं आहे. महालक्ष्मीच्या बांगड्यांचं हे तर हे महाराजांनी ते तिचं बांगड्यांचंच महत्व आहे. तर तिच्या कवड्या वेगळ्या असतात.
आणि त्या काय असं फार अशा मिळत नाहीत, खूपच महाग आहेत. आणि हे बांगड्यांचं तिचं असतं. तर बाकीच्या सगळ्यांना कवड्या आहेत, पण हा. तिचं बांगड्यांवर आहे सगळं. त्यामुळे ती तिचं जे काही करते, की जे काही शक्ती असते, तर ती त्या बांगड्यांवर, तर कुठली वाईट शक्ती असते ती ती बांगड्यांवर येते. म्हणून तिच्या त्या बांगड्यांचं महत्व आहे. तर अच्छा. तिच्या मग 84च्या असतात आणि 108ची तिच्या स्वतःच्या गळ्यात असते. आणि मग तिचं असं हे टाक करावं लागतं. अच्छा. तर असं प्रत्येकीचा एक एक, जसं आपले दागिने वेगवेगळे प्रकार, तर देवीचे हे दागिने. अच्छा. तर देवीला काय लागतं महत्वाचं, तर कवड्याची माळ. तर असं आहे, ह्या कवड्यांचं महत्व खूप आहे. पण हे जिथं त्याचं कसं असतं, ते गादी आहे, तुम्हाला ते देवीचं वारं संचार हे आहेत, अधिकार दिलेत देवीने, तर त्यांनी सहसा, आणि ज्यांच्याकडे माळपरडी आहे त्यांच्याकडेच हे कवड्यांची माळ वगैरे असते. जसं शिवाजी हो, महाराजांकडेही हो, होतं. हो. ते आईनी त्यांना दिलं होतं. कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे आता विटाळ या ह्याच्यावरनं. आजकाल नवीन यंग जनरेशन मधल्या मुलींना त्यांचं बऱ्याच वेळा असं हे असतं की देवीला चालत नाही, पण देवी ही स्वतः पण एक स्त्री आहे ना, मग देवीला कसं चालत नाही. किंवा आजकाल असं पण झालंय की कुठल्याही मंदिरात त्या 5 दिवसात पण महिला जातात. तर याविषयी तुमचं काय मत आहे? कारण हा खूप प्रत्येकाचा वेगवेगळा हे असू शकतो विचार त्याच्या बाबतीतला. नाही, पण हा विचार कुणी रुजवला, हा विचार केला पाहिजे, की हे कुणी आपल्या मनात रुजवलं. आणि दुसरी गोष्ट, 5 दिवस 365 दिवस आहेत. महिन्याचे 30 दिवस आहेत. त्यातले 5 दिवस नका जाऊ. आणि देवीला चालत नाही म्हणण्यापेक्षा सायंटिफिकली असं आहे, की तुमची एनर्जी तेव्हा लो असते आणि देवीची हाय असते. देव तुम्हाला येऊ नका म्हणत नाहीये. तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला त्यावेळेस आपण स्वतः लो फील करत असतो. अशा वेळेस ती शक्ती खूप छान असते, प्रसन्न असते. अशा ह्याच्यात तुमची मानसिकता काय आहे, त्याच्या हिशोबाने तुम्ही ठरवा. आणि तुम्ही याल तर देव तुम्हाला म्हणत नाही माझ्या पाया पडू नकोस. त्यामुळे हे व्यक्तिगत विषय खूप झालेला आहे. आणि ठीक आहे, तुम्ही ते सगळीकडे मग ते पॅड्स टाकता मंदिरांमध्ये, आजूबाजूला डस्टबिन्स मध्ये, आपण जर वॉशरूम मध्ये गेलो तर ते दिसतं. मग त्याच्यावरून कळतं की जर तुम्हाला एवढी काळजी आहे सगळ्या गोष्टींची, की पिरियड्स मध्येही आणणार, तर ते पॅड्सही प्लीज नीट टाकावेत. मंदिरात इकडे तिकडे नाही फेकले पाहिजेत. आणि ठीक आहे, मी मान्य करते की आता पूर्वी जॉईंट फॅमिलीज होत्या, त्यामुळे पाळलं जायचं आणि आता नाही होत. पण ठीक आहे ना, मग 4 दिवस तुम्ही पूजा करू नका, 5व्या दिवशी पूजा करा. आणि पूर्वी काळ वेगळा होता, तेव्हा पॅड्स नव्हते. आता पॅड्स आहेत, मग ते पॅड्स नीट फेका ना. तुम्ही मगाशी म्हणालात की संचार येतो, देवाचा संचार येतो किंवा स्वामींचा येतो, गजानन महाराजांचा संचार येतो. तर संचार येणं म्हणजे नक्की काय? संचार येणं म्हणजे एक थोड्या वेळापुरतं ती एनर्जी तुमच्याशी कनेक्ट होते आणि तिला जे काही कार्य करायचं असेल किंवा तिला जे काही बोलायचं असेल कुणाशीही, तसं आपण पाहू, एक 2000 पर्यंत स्वामींचं एवढं कुठे नव्हतं दिसत. तर अचानक तुम्ही बघाल की सगळीकडे ऑल ओव्हर महाराष्ट्र स्वामी समर्थ. मग हे महाराजांनी कसं कार्य केलं? जसं नाशिकला आहेत आपले मोरेदादा आहेत. अचानक कसं काय मग? आणि आज बघतो तर सगळ्या महाराष्ट्रात स्वामी समर्थांचं खूप प्रचार झालेला आहे. तर हे महाराजांनीच केलं ना. बरोबर आहे. आपण बघतो की वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे अनुभव आलेले आहेत आणि ते त्यांचे अनुभव सांगतात, की सगळेच लाईट फ्रॉम फिल्म इंडस्ट्री मधले लोक आपण बघतो, ते लोकल कॉमन अगदी छोट्या छोट्या लोकांनाही अनुभव येतात. महाराजच्या पादुका, काही काही ठिकाणी अष्टगंध, काही काही ठिकाणी पादुका आलेल्या आहेत. तर असं सगळीकडे घडतंय. महाराज पण हे कोण करतंय मग? ती एक एनर्जी, स्वतःचं अस्तित्व स्वतः, की का करतात स्वामी हे? तर नाही, तुम्ही चांगल्या मार्गाने राहा. हे कलियुग आहे, नामस्मरणाला स्वामींनी महत्व दिलंय. तर मग म्हणून स्वामी स्वतःच प्रचिती देतात, स्वतःच अनुभव देतात आणि स्वतःच त्यांच्याकडे ओढून घेतात लोकांना, की नाही माझं नाव घ्या. आणि मग प्रचिती देतात. एखादं काम होऊन जातं, एखादा व्यक्ती आजारी असेल तो बरा होऊन जातो. अशा काही काही गोष्टी महाराज करतात, दाखवतात, की अरे स्वतःचं अस्तित्व ते दाखवतात. म्हणूनच आपण बघतो महाराष्ट्रात अख्ख्याभर सगळीकडे स्वामींचा, आणि एवढ्या वेळात तुम्ही बघाल तर शंकर महाराजांचा, शेगावचं गजानन महाराजांचं तर मंदिर ज्या पद्धतीने चालतं, जी संस्था ती चालते, ते तर अप्रतिमच आहे. तर हे कोणती तरी एक शक्ती आहे की जे सगळं करून घेते. शंकर महाराज, मी स्वतः तिथून जायचे, म्हणजे 1947 मध्ये महाराजांनी समाधी घेतली आणि मी 1995 ला लग्न झालं माझं, तर मी तिथून यायचे, पण मी आत नाही गेले. आणि माझा योग आत जायचा आला तो 2012 ला. म्हणजे कधीच असं नाही. पण आता तुम्ही बघाल तर सगळीकडे शंकर महाराज. तर हे कोण करताय? कारण का जेव्हा त्यांना वाटलं की हो आता मला सगळ्यांपर्यंत पोचायचंय, तेव्हा किती सहज त्यांनी स्वतःचा प्रसार केला.
तर ती एनर्जी काम करते. आपल्याला असं वाटतं आपण करतो, पण ती एनर्जी कुणाशी थ्रू कनेक्ट होऊन त्यांच्या मुखातून बोलते, किंवा ती स्वतः तसंही कार्यरत असते. पण हे असं आहे की ती एनर्जीच काम करते. ती एनर्जी कुणाच्या थ्रू कनेक्ट होते आणि मग ते काम करून घेतात, असं आहे. तर ते त्यावेळापुरते ती एनर्जी कनेक्ट होते, आणि लोकांचे प्रॉब्लेम असेल तर काय कार्य करायचंय त्या व्यक्ती थ्रू हे ते गुरु ठरवतात. मग स्वामी ठरवत असतील किंवा शंकर महाराज, पण त्या व्यक्तीकडनं मला काय कार्य, जसं मला हे सगळं दिलं, तर मला प्रश्नच होता की माझ्याकडनं जनकल्याण म्हणजे काय, की मी काय जनकल्याण करणार असं. पण नंतर कळलं की अच्छा ठीक आहे, हे करायचं हे पण नाही, हे दिलं आणि आता हे तेच चालवतात. म्हणजे माझं व्यक्तिगत त्याच्यात काही नसतं, हे जे काय चालू आहे ते त्यांच्या आशीर्वादाने. गेले 3 वर्ष अमावस्या आणि पौर्णिमेला मी आपला संचार बघितलाय. त्यात अनेकांना प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत, पुढचे मार्ग मिळालेले पण मी पाहिलेले आहेत. या 2 दिवसांकडे लोकांची पाहायची आहे. म्हणजे अमावस्या म्हटलं की लोक थोडेसे घाबरतात नवीन कुठलं काम सुरू करायला किंवा कुठे जायला, की रात्री नको बाहेर पडू, असे काही गैरसमज या 2 दिवसांबद्दल आहेत. पण तुम्ही आम्हाला या 2 दिवसांबद्दल खूप एक पॉझिटिव्ह, त्या दिवशी एनर्जी कशी असते हे समजावून सांगितलं. तर ते लोकांना पण सांगा ना की काय आहे. तर पौर्णिमेचं महत्व तर महाराजांनी सांगितलं की पौर्णिमेला तुळजापूरच्या आईसाहेबांची ताकद असते आणि दैवी शक्ती ती असते, ती पूर्णपणे संपूर्ण असते. तर त्यामुळे आईसाहेब जागृत असतात फुल एनर्जीमध्ये. त्यामुळे तुळजापूरच्या आईसाहेबांचं महत्व पौर्णिमेला आहे आणि कोल्हापूरच्या आईसाहेबांचं महत्व अमावस्येला आहे, अच्छा. असं त्यांनी ते सांगितलेलं आहे. तर महालक्ष्मी आपण जे लक्ष्मीचं दिवाळीत साजरी करतो ती अमावस्येला अमावस्याचं. तर तुम्ही शंकरगीता वाचली तर त्याच्यात शंकरगीतेत पण महाराजांना अमावस्याच आवडायची. हो. दुर्गाष्टमीला महाराजांनाही आवडायची दुर्गाष्टमी. महाराज तर स्वतःच आदिशक्ती आणि शंकराचे ते स्वरूपच होतं, हे त्यांनी खूप लोकांना दाखवून दिलं. तर असं आहे. तर पौर्णिमेला शक्ती पूर्ण असते आणि अमावस्येलाही ताकद पूर्ण असते. अमावस्येची ताकद महालक्ष्मीची असते आणि पौर्णिमेला ताकद तुळजापूरची असते. आणि त्या दिवशीला खूप महत्व आहे. तुम्ही जी काय सेवा पौर्णिमा, अमावस्या आणि दुर्गाष्टमीला कराल, तर ती पूर्णपणे त्या देवीला खूप लवकर पोचते. त्यामुळे हे महत्वाचे दिवस आहेत, असं स्वामींनी तेव्हाही मला सांगायचे. ते जसं गादी आली आणि मग सगळ्यांचे प्रश्न आले की आता कोणती गादी कुणी चालवावी, म्हणजे आता सगळेच म्हणायचे. तर स्वामींनी सांगितलं की नाही, गुरुवारी मी असणार आहे, तुम्ही तुमचं बघून घ्या की तुमची कोण कधी येणार आहे. गुरुवारी मी येणार आणि जे कोणी मग गुरुवारी लोक प्रश्न घेऊन येतात त्यांचे स्वामी ऐकून घेतात आणि मग नंतर देतात उत्तर. त्यांना वाटलं की आता लगेच उत्तर द्यायचं तर देतात, नाहीतर मग 11 गुरुवार पाया पडायला बोलवतात, किंवा मग एखादा जप करायला, स्वतःचा जप. ते म्हणतातच की आधी माझं तर नाव घे तू, मग बघ तू माझं नाव घ्यायला सुरुवात कर, तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, असं त्यांचं म्हणणं असतं. मग ते सांगतात की त्याला जप दे. मग त्याला जप, किंवा मग 11 गुरुवार गादीवर महाराज पाया पडायला बोलवतात, असं असतं. मग आता कुणी कुठली गादी, मग खंडोबाचं असल्यामुळे, मेन ठाणं खंडोबाचं असल्यामुळे खंडोबा तर येणारच. तर त्यांचा वार असतो रविवार, सोमवार आणि पौर्णिमा, अमावस्या. 4 वारी ते असतात, म्हणजे त्यांचं हे असतं. मग तुळजापूरच्या आईसाहेब कधी येणार, मग त्यांना महाराजांनी दुर्गाष्टमी आणि पौर्णिमा, मग अमावस्या असेल तर खंडोबा आणि महालक्ष्मी, असं. मग असं ते ठरतं की त्या दिवशीची गादी कुणी चालवायची. मग माहूरगडची रेणुका, मग त्या कधीतरी घेतात, मग कधी यल्लमा देवी घेतात, मग कधी सप्तशृंगी आई येतात. मग ते ठरतं की आज गादी ह्यांनी चालवायची. समोरच्या व्यक्तीचा प्रश्न आणि त्यांचं कुळदेव आणि त्यांचं इष्टदेव, हा सगळा प्रश्न बघून ते स्वामी महाराज, खंडोबा आणि देव हे ठरवतात की त्यावेळेस कुणी उत्तर द्यायचंय, असं असतं. त्यामुळे ह्या सगळ्या दिवसांचंही महत्व आहे. मंगळवारला देवीचं महत्व आहेच, शुक्रवारलाही आहे, गुरुवार स्वामी आणि महालक्ष्मी. तर जेव्हा सुरुवातीला गादी झाली सुरू, तर महाराज सगळेच म्हटले 7 दिवस गादी घ्या. तर असं झालं की बाळकाचं म्हणजे त्रास होईल खूप तिला, जर 7 दिवस गादी घ्यायची झाली तर. मग ते म्हटले ठीक आहे, आपण एक काम करू. मग वार सगळे ठरवले. मग त्यांनी असं ठरवलं की रविवार आणि सोमवार खंडोबा असतील, मंगळवारी आई रेणुका असतील आणि रविवारी यल्लम्मा पण येतील. तर रविवारी खंडोबा आणि यल्लम्मा, सोमवारी खंडोबा आणि मग मंगळवारी आईसाहेब येतील तुळजापूरच्या, बुधवारी
ते म्हटले ठीक आहे, बुधवारी आराम करतो, गुरुवारी स्वामी, असं लिटरली ते मला सांगत होते. गुरुवारी स्वामी येतील, शुक्रवारी महालक्ष्मी येतील, शनिवारी पण खंडोबा किंवा नाथ महाराज येतील. म्हणजे असं हे त्यांचं चाललं होतं. मग सुरुवातीला खूप मजा आली की त्यांचं देवांचं ठरलं. मग शेवटी महाराज म्हटले नाही नाही, म्हणजे झाडाला खूप त्रास होईल, आपण एक काम करू, आपण गुरुवार आणि अमावस्या आणि पौर्णिमा असं घेऊ. आणि मग ते फायनल झालं की ठीक आहे, ओन्ली फक्त गुरुवार आणि अमावस्या आणि पौर्णिमेला गादी घ्यायची. हे असं. ऐकायला पण किती वेगळं आणि छान वाटतंय ना, की देव पण असे चर्चा करतात. आपण देव म्हणजे आकाशात खूप कुठेतरी लांब, असं एक आपल्या मनावर खूप पहिल्यापासून हा एक ठसा उमटलेला आहे. पण इथे देव अशी चर्चा करतात, म्हणजे किती देव आपल्या जवळ आहे. जर आपण अगदी शुद्ध मनाने, शुद्ध विचारांनी जर देवापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचं ठरवलं, तर मला वाटतं अक्षरशः असा देव आपल्या समोर उभा आहे, की ये बाळा मी आहे तुझ्यासाठी. हो हो, फक्त अगदी आपणच तसंच कमी पडतो. हो, मला तर तसे खूप अनुभव आले. म्हणजे सुरुवातीला तर खूप पहिले 3-4 महिने तर साक्षात सगळ्या एनर्जी येऊन जे काही त्यांनी ज्ञान दिलं ब्लॅक मॅजिक बद्दल, म्हणजे तंत्रविद्या काय आणि ब्लॅक मॅजिक, माझ्यासाठी तर खूप मोठ्या आश्चर्याची गोष्ट होत्या. पण मी खूप जवळून हा सगळं स्वामींच्या गुरुच्या आशीर्वादाने हे सगळं झालं. स्वामींनी जे काही ज्ञान दिलं आणि हे सगळ्या देवांनी जे काही मला ज्ञान, ते दुनिया, दुनिया वेगळी आहे ते दाखवलं. त्याच्यावरून मी एवढं सांगू नक्की आता ह्याच्यात मला अंधश्रद्धा आणि हा सगळा भाग मी बाजूला ठेवतेय. हे ज्यांना जे काही समजायचं त्यांनी प्लीज समजून घ्या. पण माझी भावना ही आहे की खरंच ते इतक्या प्रेमाने सांभाळतात आपल्याला आणि इतकं छान सांगतात की असं नाही, असं असतं, हे आम्ही असं करतो. आम्ही 84 लक्ष, जेव्हा आईसाहेब मला म्हटल्या की आम्ही 84 लक्ष योनी, म्हणजे त्यांच्या त्या आवाजात, आम्ही 84 लक्ष योनीतून फिरून आधिपत्य आमचं आणि आमच्याशिवाय काहीच होत नाही, तेव्हा ते एक कळलं की खंडोबा म्हटले की नाही, आम्ही फक्त शांत, म्हणजे त्यांनी स्वतःची एनर्जीचं काय जे काही करते, म्हणजे जेव्हा लोक प्रश्न विचारतात तर ते खंडोबाला जरी